आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता लोकसभेचे बिगुल वाजलेले आहेत। सगळीकडे सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी झालेली आहे। त्या दृष्टीने अजून काही गोष्टींची खात्री करायची असते, कारण जागा असते एक, उमेदवार असतात अनेक, त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी चाचपणी करायची असते। आज मातोश्रीवर माननीय उद्धव साहेबांनी पालघरचे संपूर्ण तिन्ही जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, महिला या सगळ्यांना बोलवून वैयक्तिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की नेमकं उमेदवार कसा असायला पाहिजे, कोण असायला पाहिजे, आणि त्या बाबतीत चाचपणी करून 5-6 दिवसात निश्चितच उमेदवार या ठिकाणी निर्णय होईल। परंतु शेवटी ही सर्वसाधारण पद्धत आहे की अशा तऱ्हेने पदाधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात। त्यानुसार आजची ही बैठक होती। कोस्टल रोडचं उद्याला उद्घाटन होताना बघायला मिळणार आहे। तुमचं देखील नाव आहे, तुम्हाला देखील आमंत्रण आलं आहे, कशा प्रकारे बघता आहात आणि तुम्ही जाणार आहात? नाही, बघा, एकतर असं आहे की कोस्टल रोड सुरू होतोय याचा आनंद प्रत्येक मुंबईकरांना आहे। तो कोणी सुरू केला, का सुरू केला, याच्यापेक्षा तो आता सुरू होतोय हे महत्त्वाचं आहे। कारण शेवटी दक्षिण मध्य मुंबईत होणारी, दक्षिण मुंबईची दक्षिण मध्य मुंबईत होणारी ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जलद वाहतूक व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। शिवसेनेने महानगरपालिकेतनं, उद्धव साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी ती प्रोव्हिजन केली होती कोस्टल रोडचा, त्यावेळेला शुभारंभ केलेला होता आणि आज त्याचं उद्या उद्घाटन होतं, याचा आम्हा मुंबईकरांना निश्चित आनंद आहे। आता तिथे जाण्याचा प्रश्न तर असा आहे की आमचे ऑलरेडी काही कार्यक्रम ठरलेले असतात, त्यानुसार मी पण स्वतः उद्या मुंबईच्या बाहेर आहे। आम्हाला निमंत्रण पत्रिका मिळाली, आमचा शासनाने मान त्या ठिकाणी राखला, याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही या ठिकाणी मुंबईकरांना शुभेच्छा देतो आणि यांनाही देतो की कारण आज कोस्टल रोड सुरू होत असताना शेवटी तो तिथे जे सत्तेत जी मंडळी बसलेली आहेत त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे तो त्यांचा मान असतो आणि आम्हालाही मान दिला गेला आहे, त्याच्यामुळे विशेष असं काही त्याच्यामध्ये नाही आहे। परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मी तरी मुंबईच्या बाहेर आहे, त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला चांगला कार्यक्रम असून मला जाता येत नाही, याची मनामध्ये खंत आहे। 14 मार्चला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या सभेला माझ्या सभेवर योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे की माझ्या सभेमधल्या गर्दीपेक्षा निम्मीच गर्दी उपस्थित असेल। गर्दीमध्ये फरक असतो। जे त्या ठिकाणी सभेला येणारा तिकडचे नागरिक असतील, याच्यामध्ये सभेला घेऊन येणं आणि सभेला स्वतःहून येणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। जे स्वतःहून येतात ते उद्धव साहेबांच्या सभेला येतात आणि मग कोणाला तरी घेऊन यायचं आहे ते मग अन्य लोकांच्या सभेला येत असतात। त्याच्यामुळे स्वतःहून येणारा त्या सभेसाठी जो नागरिकांचा लोंढा असेल, हा उद्धव साहेबांच्या सभेसाठी येणारा लोंढा हा प्रामाणिकपणे, हा निष्ठावान आणि उद्धव साहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापोटी येतोय। या ठिकाणी हे अनेक ठिकाणी आम्हाला दिसलेलं आहे, तसं तिथेही दिसेल। रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा आहे, तिकीटसाठी का? नाही, बघा, या सगळ्या पक्षांतर घडामोडी ज्या आहेत, बरोबर, ह्या जरतरच्या आहेत, बरोबर आहे। याच्यामध्ये कुठे काय कोणाचा निर्णय झाला आहे नाही झाला आहे हे मलाही माहिती नाही, परंतु रोज माझ्याबद्दलही येत होतं ना, सुनील शिंदे जाणार जाणार जाणार, तर शेवटी ह्या सगळ्या वृत्तपत्रांनी माध्यमातून होत असलेल्या चर्चा आहेत, की प्रत्यक्ष ज्यावेळेला ह्या होतील त्याच्यावरती त्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल। परंतु आता फक्त चर्चा आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात विशेष काय गंभीरतेने बोलण्यासारखं काही नाही। शेवटचा प्रश्न, काल उत्तर पश्चिमसाठी कीर्तिकरांची घोषणा उद्धव साहेबांनी केलेली आहे। दुसरीकडे गजानन कीर्तिकर जे शिंदे गटात गेले, त्या ठिकाणी मात्र आता सिद्धेश कदम कदाचित त्यांना उमेदवारी मिळू शकते, त्यामुळे त्यांच्यातच कुठेतरी अंतर्गत वाद आहे सुरू झाला। नाही, त्यांच्यातला अंतर्गत हा आजचा नाही आहे ना, हे 6 महिन्यापूर्वी पण आपल्याला चित्र दिसलेलं आहे ना। माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना त्या ठिकाणी बसवलेलं होतं, त्यांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्या अख्ख्या राज्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं विशेष काय नाही आहे। कीर्तिकरांना तिकडे जाऊनही काहीच फायदा नाही, ते आता कीर्तिकरांना त्याचा किती फायदा झाला हे कीर्तिकरच सांगू शकतील। चलो, धन्यवाद सर।